नमस्कार मित्रांनो, मी सुशांत खेडेकर। माझ्या खेडेकर आर्ट या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे देवरुख गावामध्ये प्रथमच 10 फुटाची मूर्ती साकारली जाते आणि या मूर्तीला धोतर नेसवण्याचं काम हे खेडेकर आर्टला मिळालेलं आहे। खरोखर हे खेडेकर आर्टचं मोठं यश आहे। मागील 4 वर्षांपासूनचं हे आमचं मोठं यश आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हे देवरुखवरून गुजरातला जाणार आहे आणि गुजरातमधली ही मानाची मूर्ती आहे। पहिली या मूर्तीची स्थापना केली जाते आणि नंतर बाकीच्या ज्या गुजरातमधील मूर्त्या आहेत मोठमोठ्या त्यांची स्थापना केली जाते, म्हणजेच ही मानाची मूर्ती आहे आणि या मानाच्या मूर्तीला धोतर नेसवण्याचं काम आम्हाला खेडेकर आर्टला मिळालंय। यातच सर्व काही यश हे आम्ही आमच्या खेडेकर आर्टचं मानतो आणि ही मूर्ती सजवण्यासाठी आम्हाला मिळाली याचं श्रेय पूर्णपणे जात आहे चाचे भाऊजी आमचे अनंत चाचे म्हणून आहेत त्यांना जात आहे। आणि खरोखरच आतापर्यंत आम्ही 5 ते 6 फुटाच्या मूर्तींची सजावट केलेली आहे, म्हणजे धोतर असेल, फेटा असेल, डायमंड असेल यासारखे वर्क केलेले। पण आता पहिल्यांदा खेडेकर आर्ट 10 फुटाच्या मूर्तीला धोतर नेसवणार आहे आणि त्यासाठी आज आम्ही चाललोय माझ्या देवरुख गावी। मी, माझी मिसेस, त्यानंतर तिथे चाचे भाऊजी असणार आहेत, आमचा भाचा ओम असणार आहे आमच्या जोडीला, तो व्हिडिओ करणार आहे, त्यासाठी त्याला आम्ही बोलवलेलं आहे। आता आमच्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करू हे धोतर नेसवण्यासाठी आणि हे धोतर कसं होतंय हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगा की अजून काही आमच्या चुका होत असतील त्यात सुद्धा दाखवून द्या, आणखी काय करायला पाहिजे आम्हाला यामध्ये जर कोण जाणकार असेल त्यांनी पण आम्हाला सांगून द्या। आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय, हे धोतर कसं वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंटद्वारे आम्हाला करून सांगा की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तर आम्हाला होप्स वाढतील की अजून आम्ही जे गणपती डेकोरेट करणार आहोत त्या गणपती डेकोरेशनचं आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू। एक व्हिडिओ असा देखील करू की कसं धोतर बांधलं जातं, कसं फेटा बांधला जातो, कसं डायमंड वर्क केलं जातं खेडेकर आर्ट करून, आणि हे तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू। पण ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण चाललोय गावाला गणपती सजवण्याची मूर्ती, या मूर्तीला आपण धोतर नेसवण्यासाठी आलोय। आता आपण धोतर नेसवायला सुरुवात करतोय। माफ करून घ्या। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे।
आता आपलं धोतर नेसवून झालंय. तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि नक्कीच पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.